नमस्कार. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात तशाच समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. पत्रकारिता करत असताना आम्ही नेहमीच प्रत्येक बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. काल अकलूजमध्ये झालेली एक पत्रकार परिषद आणि एका महिलेने मांडलेली तिची कैफियत, त्या एका मुस्लिम तरुणाने पळवून नेण्याचा प्रकार तिने माध्यमांसमोर विषद केला. त्या महिलेची आपण बाईट आपल्या महर्षी डिजिटल न्यूज या यूट्यूब चॅनलवर लावली. याच प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. महर्षी डिजिटल न्यूजच्या माध्यमातून आपण या प्रकरणात त्या महिलेने ज्या व्यक्तीचं नाव घेतलं, ज्या मुलाचं नाव घेतलं, आज तो मुलगा आपल्यासोबत आहे आतार म्हणून, आपण त्याच्याशी चर्चा करूया. नेमकं हे प्रकरण काय आहे त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बाया, काय नाव तुझं आणि काय नेमकं घडलं? माझं नाव हसन आतार, राहणार वेळापूर. ज्यावेळेस फर्स्ट टाईम ज्यावेळेस आमचा मॅटर झाला होता त्यावेळेस तिथं आपण पोलीस स्टेशनमध्ये ते विषय मांडला होता. ते त्यांच्याकडून त्यांनी काही गोष्टी लिहून घेतल्या, आपणही काही लिहून दिल्या. लोकांनाही तुमचा मॅटर माहीत नाही. ते मुलगी ज्या काल त्या महिलेच्या नाव घेतलं त्या मुलीचं तुमची ओळख कशी झाली, काय नेमकं प्रकरण झालं, जी तुम्ही सांगताय 15 दिवसापूर्वीचा मॅटर, तो नेमकं काय होता, ही सुरुवातीपासून लोकांना समजलं पाहिजे. सुरुवातीपासून म्हणजे असंच काही गोष्टी असतात, असं इंस्टाला म्हणा इकडे तिकडं समोरासमोर बघून तिने असं स्वतःहून आपल्याला प्रश्न केला होता. त्यावेळेस आपण होकार दिला. आता ती ज्यावेळेस होकार दिल्यानंतर म्हणजे त्या विचारलं त्याने आपल्याला, मग आपण ते होकार दिला. आता जी काही गोष्टी झाल्यात त्या आपण कामाधंद्याच्या ही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? तुम्हाला इंस्टाला त्याने मेसेज केला, तुम्ही होकार दिला, ह्या घटनेला किती दिवस झाले? 2 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. बरं, म्हणजे इंस्टावर तुमची ओळख झाली. तिथून पुढं तिनं तुम्हाला अप्रोच केलं, तुम्ही होय म्हटला, ती सुरुवात झाली. तिथून पुढं किती दिवस मग हे तुमचं रिलेशन चाललं? हां, आता हे 2 ते 2.5 वर्षापूर्वीपासून. बरं. आणि हे मग तिला माहिती बी होतं की बाबा माझं लग्न झालेलं आहे. तिच्या सहमतीनं जे काय आपलं होतं ते रिलेशन चालू होतं. पण ते आता ते 2-3 वेळा मॅटर झाल्यामुळे आपण ती डोक्यातून विषय काढला होता. का तर आपले परपंच आहे, कामधंदा आहे, ह्यातून आपल्याला वेळ नाही. आणि अशा भानगडीत पडण्यापेक्षा आणि ही जी काही विषय चालू आहेत त्या विषयाला मी पहिल्यापासूनच भिवून आहे. आणि जी काही गोष्टी असतात की बाबा आपल्या मागच्यांचं काय होईल ही विचार करून मी तिच्या आईला बी मी फोन केला होता की असं तुमची मुलगी म्हणते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं. आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस ती माझ्या घरी आली त्यावेळेस मी तिला इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो. साहेबांसमोर सगळं आम्ही जबाब दिला. तर त्यावेळेस मिटलं होतं. आणि त्याच्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्या मुलीनं ही नंतरचा सगळा विषय आहे. तुम्ही 2 वर्ष रिलेशनमध्ये होता. सुरुवातीला कोणाला ही गोष्ट समजली? तिच्या घरच्याला समजली, तुमच्या घरच्याला समजली? ही सुरुवात कशी झाली? तिच्या घरच्यांना समजली होती. तिच्या घरच्याला समजल्यानंतर तिने ती तिकडं पाठवली होती मुलीला. तिच्या घरच्याला म्हणजे तिच्या आईला? बरं. तिच्या आईने काय केलं मग कोणतं? काय नाही केलं. त्यावेळेस ती मिटला होता. त्यावेळेस विषय कसा मिटला तो? ते आमच्या घरीच बसून मिटवला होता. बरं. त्यावेळेस मिटल्यानंतर की आता त्यावेळेसचं आता एवढं काही सांगता येणार नाही, डीपमध्ये काही एवढं लक्षात नाही आता. पण आता चालूचा जी विषय आहे, आपण विषय सोडून दिल्यानंतरचा तिनं लास्ट 13 तारखेला तिनं मला मेसेज केला. मी ते माळी साहेबांना मी सेंड केला होता. त्यांना सांगितलं होतं मी असं ते मी लिहूनच दिलं होतं त्यांना की इथून पुढं मला मेसेज किंवा कॉल काही आला तर मी तुम्हाला कळवेन. ही कुठं पोलीस स्टेशनला सगळे लिखापडी झाली 13 जूनला. त्यावेळेस आपण ज्यावेळेस तिचा दुसऱ्या दिवशी मेसेज आला आपण त्यांना साहेबांना ती सेंड केलं होतं की असा विषय चालू आहे. त्यावेळेस त्यांनी आता ती ठीक आहे म्हणून त्यांनी काय आपल्याला परत रिटर्न कॉल केला नाही, काय नाही. पोलीस स्टेशनला काय लिखापडी झाली नेमकी? म्हणजे त्या महिलेच्या त्या मुलीच्या आईला बोलवून घेतलं, तुमच्या घरच्यांना बोलवून घेतलं, काय लिखापडी काय झाली नेमकी? आता ती त्यांच्याकडून काही लिखापडी केली ती माहीत नाही आपल्याला. तुम्ही काय लिहून देत की बाबा इथून पुढं आमच्याकडून अशी काही चूक होणार नाही किंवा तिला त्रास होणार नाही माझा. आणि त्या पद्धतीनं आपण वागलो आहे बी. आणि त्या दिवशीपासून मी गाव सोडून किंवा माझं घर सोडून कुठेही गेलेलं नाही. त्रास होणार नाही म्हणताय तुम्ही, तसं लिहून दिलं. तसा काय त्रास दिलता का किंवा तशी त्या मुलीनं काय तक्रार दिली का? नाही, तसं आपल्याविषयी काहीच नाही. म्हणजे तिच्याकडून बी काय नाही ना माझ्याकडून बी काय नाही. मुलीनं तुमच्या विरोधात काय तक्रार दिली का कधी? नाही, पोलीस स्टेशनला फक्त एवढंच की आता तिच्या आईबद्दलच काय केलेलं असेल ती, माझ्याबद्दल तर काय मला एवढं काही कल्पना नाही. तुमच्याबद्दल त्या मुलीनं पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत काय तक्रार दिली नाही? आणखी नाही. किंवा दुसऱ्या तुमच्या पाहुण्या रावळ्यापर्यंत, तुमच्या घरच्यांपर्यंत, तिच्या आईपर्यंत? नाही, तसं नाही. अशी काही त्या मुलीची तक्रार नाही? ते नाही. ती तिच्या आईबद्दल आहे तर तक्रार तिची, त्या आपल्याबद्दल तर नाही आणखी काय. बरं. आता काल तिच्या आईनं लव जिहाद हा प्रकार घडतोय म्हणून सांगितलं. चाकूचा धाक
दाखवून माझ्या मुलीला आणि सोने चांदी वगैरे काय वस्तू नेल्याचं सांगितलं त्यानं, यात कितपत तथ्य? आता ही गोष्टी आता हे सहसाची किरकोळ गोष्ट नाही. आता हे पोरीच्या गळ्याला सुरी लावणं किंवा तिला घरातून उचलून आणणं, घरातली चोरी करणं, आता ही गोष्टी किरकोळ चोर कसं असते, एखादी समजा 10 रुपयाची नोट पडली तर ती उचलून माणूस काय करतो, तिथून हालून जातो, थांबत नाही समोर. तर ही एवढी मोठी गोष्ट होऊन जर मी इथं घरी असेल, माझं घर सोडलं नसेल, तर ही कितपर्यंत खरं आहे कितपर्यंत खोटं आहे ही तुम्ही समजून घ्या. त्यांचं म्हणणं आलं की 8 दिवसापूर्वी घटना घडली. मग 8 दिवसापूर्वी तुम्ही कुठं होता? मग मी इथंच आहे. मी जसं ती मॅटर झाला तेव्हापासून गावातच आहे मी. आणि हे ते म्हणतात ना 8 दिवसापूर्वी अशी घटना झाली, मग ह्यांनी त्यावेळेस का तक्रार केली ना, ही माझा प्रश्न. त्यावेळेस ह्यांनी कळवायला पाहिजे होतं की आमची पोरगी इथून गेलेली आहे. मग त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायची होती की आमची पोरगी गेली, तुम्ही आम्हाला कळवायचं होतं. तुम्ही आम्हाला न कळवता तुम्ही डायरेक्टली लव जिहादचा तुम्ही विषय मांडता. ज्या वेळेस तुमचं लिखापडी झाली 13 जूनला, त्यानंतर ती मुलगी कुठं गेली, काय तुमचं कॉन्टॅक्ट झालं किंवा तिनं तुमच्याशी काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळापुरातच होती का मग कुठं बाहेरगावी गेली? ती इथं जी काय बोलणं झालं होतं तिथपर्यंत माहीत आहे की इथून सगळ्यांनी बोलली होती की तिला ती बोलली होती की घरी तिकडं म्हणजे तिच्या बहिणीकडं आणि दाजीकडं जाणार आहे. कुठं गाव? की मुंबईला. आता मुंबईमध्ये कुठं ते आपल्याला माहीत नाही. ती मुंबईला जाणार आहे एवढं आपल्याला कळलं होतं. ती साहेबांसमोर विषय झाला तर साहेबच मला म्हणले होते की तिला असं मुंबईला पाठवावं लागलं. मग ठीक आहे, ती बरं झालं म्हणलं, त्या असं होत असेल तर काय आपल्याला अडचण नाही. हां, पण तरी बी मला जर काही तिने कॉन्टॅक्ट करायचा, मेसेज करायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कळवीन. आणि आपण कळवलंही. ज्यावेळेस तिच्या आईच्या फोनवरून मला मेसेज आला, आपण त्यांना कळवलं, स्क्रीनशॉट दाखवलेत आपण त्यांना काढून. मग मुंबईला ती त्यानंतर गेली म्हणताय तुम्ही किंवा तुम्हाला समजलं, त्यानंतर अद्याप काय संपर्क, कसला कॉन्टॅक्ट, मेसेज काय? नाही, त्याच्यानंतर नाही. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. मग आता ही तुमच्यावर असा आरोप करण्यात आला आहे, काय वाटतं ती मुलगी कुठं असेल किंवा काय तिचा तपास तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही तर म्हणताय संपर्कात नाही, हा एवढा मोठा तुमच्यावर आरोप होतोय लव जिहादचा, काय वाटतं ती कुठं असेल, काय तिचा तपास असेल? नाही, ही जबाबदारीचा विषय काय आहे. हां, ज्यावेळेस मी कुठल्या गोष्टीला चुकल आणि चुकणारा माणूस कधी एका ठिकाणी थांबत नाही. हां, ही माझी आता ह्यांच्याकडून जी काय पोलीस स्टेशनकडून जे काय असेल त्यांना मी माझा फोन देऊ शकतो, त्यांना बोलू शकतो माझं जी काय माझ्याकडून तुम्हाला भेटेल ती तुम्ही काढून घेऊ शकता. हां, जर माझ्यावर जर काय असं मी गुन्हा केलेला असेल, माझ्याकडून काय चूक झाली असेल तर मी ती काय कायदेशीर होईल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे. असं नाही की मी म्हणत नाही की हां मी सगळं केलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हा असला शब्द मी वापरणार नाही. का तर मला पडलेला आहे माझं पुढचं आयुष्य जगायचं. माझी 3 लेकरं आहेत, मला ह्यांना बघणं भाग आहे. कालच्या प्रकरणानंतर तालुक्यातनं राज्यात खळबळ उडाली लव जिहादचा विषय. यानंतर पोलिसांकडून तुमची चौकशी झाली का, तुम्हाला बोलवून घेतलं का, काय पोलिसांबरोबर काय चर्चा झाली? काल ज्यावेळेस आपल्याला कळालं त्यावेळेस आपण इथं पोलीस स्टेशनला आलो, स्वतःहून आलो. त्याने साहेब आलते घरी बघायसाठी आलते की मी आहे का नाही जागा, तर मी घरीच होतो. तर त्यांच्यासोबत मी इथं पोलीस स्टेशनला आलो, ते साहेबांसोबत बोलणं झालं, त्यांच्यासोबत काही थोडी चर्चा झाली, त्यांना काय बोलायचे, मग त्यांनी काय जी प्रश्न विचारले आपण प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांना. तिथून आता सकाळी एकदा फोन आला, त्याच्यानंतर आता मी अजून आलो. की जो काही तुमच्यावर शिक्का पडला जातो किंवा एक समाजावर शिक्का पडला जातो लव जिहादचा, याबद्दल तुमचं समाजासाठी, हिंदू असेल मुस्लिम असेल, काय तुमचं म्हणणं असेल, समाजासाठी काय मेसेज असेल? समाजासाठी आता एवढं काय आपल्याला अनुभव नाही बोलण्याचा, म्हणजे असं सांगायचं. आता मी काय करू शकतो, आता एवढंच बोलू शकतो की ह्यातून ह्या काही 4 गोष्टी सिद्ध होत असतील तर ही आपण मान्य करतो. मागं आपलं रिलेशन होतं, पण आता ज्यावेळेसपासून नाही, आता ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही काय केलेलं नाही. आता तुम्ही हे सगळ्या प्रोसेस ज्यावेळेस मी लांब झालो त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करताय. मग आता हे समाजाला बी सांगायचं म्हणजे असं की ह्या गोष्टींना जरा तुम्ही बी काहीतरी विचार केला पाहिजे ह्याच्यावर की बाबा आपल्या समाजाला असं का केलं जातं. आता ही असं म्हणत नाही की आता ही लव जिहाद करायचं म्हणजे काही हे सुखाचं नाही आणि त्याला लागतो माणूस मोकळा. आता ही माझ्यासारख्या परपंचवाल्या माणसांनाही ह्या साध्या सोप्या गोष्टी नाहीत. नाही, पण प्रपंचवाल्या माणसाला असा बी आरोप होईल ना, मग प्रपंचवाला असताना तू का लफडं केलं? मग ते असते आता ती पुढून ती ज्यावेळेस कसं असते नवीन पुढं होते चुका होतात. असं नाही म्हणता येत की बाबा मी जाणून बुजून केलो आहे किंवा पुढच्याने प्रेशर टाकला असं मी म्हणू शकत नाही. हां, ही गोष्टी असं नाही की मी तिनं माझ्यावर जबरदस्ती केली किंवा मी तिच्यावर जबरदस्ती केली, असा काही विषय नाही.
ही काय झालं ती वेळानुसार जे काय घडत गेलं ती म्हणजे त्यावेळेस जी चूक घडली ती तुला मान्य आहे. हां त्यावेळेची चूक मान्य आहे आपला ते आपण ती करायला नाही पाहिजे होतं ती झालेलं आहे. पण ज्यावेळेस इथं आपण ह्याच्या अगोदर बी 2 वेळा मिटवलं ती मिटल्यानंतर इथं बी आपण मिटवून घेतलेला. मग आता ते त्यांना आता ती काय केलं कुठं नेली ते त्यांना ते प्रश्न विचारला पाहिजे. शेवटचा प्रश्न, सध्या अद्यापपर्यंत ती व्यक्ती ज्यानंतर तुमचं सगळं मिटलं त्यानंतर कसलाही कॉन्टॅक्टमध्ये आहे का ती? नाही तेव्हापासून एकही मेसेज नाही एकही कॉल नाही. तर आपण पाहिलं आपल्याबरोबर होते आता जो काल त्या महिलेनं आरोप केला हिंदू लव जिहादचा, त्या लव जिहाद प्रकरणातील आतार आपल्यासोबत होता. त्यानं सांगितलं की जी 2 वर्षापूर्वी माझ्याकडनं चूक घडली ती मान्य आहे, परंतु 13 जूनला त्यांचं वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्यांचं सगळं प्रकरण मिटलं होतं. दोघांनीही एकमेकाच्या संपर्कात न राहण्याचा निर्णय घेतला. तशा पद्धतीची लिखापडी झाली. त्यानंतर ती मुलगी या व्यक्तीच्या कसल्याही संपर्कात नाही असल्याचं त्यानं स्पष्ट सांगितलं. आता लव जिहाद या प्रकरणानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस त्यांच्या बाजूने त्या मुलीचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही बाजू मांडण्याचा आमचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे. तशा पद्धतीने काल ज्या पद्धतीने त्या मुलीच्या आईची बाजू आपण मांडली त्याच पद्धतीने आज या मुलाची बाजू आपण मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या तपासात पोलीस कशाप्रकारे तपास करतात हे पाहणं उत्सुक ठरणार आहे. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, वेळापूर.